नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत फडणीस, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण. आज आपण BA भाग 2, BCom भाग 2 या वर्गांसाठी व्यापारी बँकांची कार्ये हा भाग पाहणार आहोत. विविध बँकांच्या परीक्षांसाठी स्टाफ सिलेक्शन बोर्डाकडून ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यामध्येही व्यापारी बँकांची कार्ये याविषयी प्रश्न विचारले जातात. MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांसाठीही बँकिंगच्या पेपरसाठी हा उपयुक्त असा घटक आहे. व्यापारी बँका आधुनिक समाजात महत्त्वाची भूमिका बजावतात. भांडवलशाही अर्थव्यवस्था असो, साम्यवादी असो किंवा मिश्र अर्थव्यवस्था असो, कोणत्याही अर्थव्यवस्थेत बँकांची भूमिका ही महत्त्वपूर्ण मानली गेली आहे. त्या विकासाचे इंजिन आहेत. त्या वित्तपुरवठा करण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. जसे मानवी शरीरात रक्तवाहिन्यांना महत्त्व आहे, तसे अर्थव्यवस्थेत बँकांना महत्त्व आहे. पैशाची देवाणघेवाण व्यवहारात मध्यस्थ म्हणून बँका कार्य करतात. आजच्या आधुनिक काळात बँकिंग व्यवहारात आमूलाग्र बदल झाला आहे. बँकांमध्ये झालेला हा बदल अलीकडच्या काळातला नसून त्या पाठीमागं बऱ्याच वर्षांचा इतिहास आहे. सुरुवातीच्या काळात बॉबिलॉनमधील लोक आपल्याजवळील मौल्यवान वस्तू सुरक्षित सांभाळण्यासाठी मंदिरातील पुजाऱ्यांकडे ठेवत असत. ग्रीस, इटली यासारख्या देशात मंदिरांचा बँक व्यवसायासाठी वापर केला जात असे. बँक या शब्दाची उत्पत्ती बँको या इटालियन शब्दापासून झाली असावी असा तर्क आहे. पूर्वी इटलीतील लोक लोंबार्डी स्ट्रीटवर नाण्यांचे ढीग मांडून बसत. एखादी व्यक्ती जर व्यवहार करण्यास नादार ठरली तर त्या व्यक्तीसमोरील बाकडे मोडले जात असे. यालाच बँकरप्ट म्हणजे दिवाळखोर असे म्हटले जाऊ लागले. भारतात बँक व्यवसाय फार पूर्वीपासून असल्याचा उल्लेख मनुस्मृतीत आहे. शिवाय कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही व्याजदराचा उल्लेख आहे. भारतात हुंडी व्यवहार पूर्वीपासूनच चालू होते. मात्र ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेनंतर भारतात बँक व्यवसाय विस्तारल्याचे दिसून येते. भारतात हिंदुस्तान बँक नावाची पहिली बँक 1776 स्थापन झाली. ही बँक 1832 बुडाली. मात्र तत्पूर्वी 1809, 1840 आणि 1843 अनुक्रमे बँक ऑफ बेंगॉल, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास या 3 प्रेसिडेन्सी बँका स्थापन झाल्या होत्या. या तिन्ही बँकांचे एकत्रीकरण करून 1921 इम्पिरियल बँकेची स्थापना झाली. याच बँकेचे पुढे राष्ट्रीयकरण करून 1955 स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रुप तयार झाला. 1935 देशाची मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. 1921 ते 35 या काळात इम्पिरियल बँक ही मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करत होती. 1949च्या भारतीय बँकिंग नियमन कायद्याने रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण केले आणि ती सरकारी बँक झाली. व्याख्या. डॉक्टर H.L. हार्ट यांच्या मते बँकर म्हणजे अशी व्यक्ती किंवा संस्था जी ज्यांच्याकडून किंवा ज्यांच्याकडे चालू खात्यावर पैसे स्वीकारते आणि त्यांनी काढलेले आदेशपत्रावर पैसे देते. प्राध्यापक शेअर्स. ज्या संस्थेची कर्जे मोठ्या प्रमाणावर लोकांकडून स्वीकारली जातात आणि अशा कर्जांचा वापर आपापसातील देण्याघेण्याचे व्यवहार मिटवण्यासाठी करतात अशी संस्था म्हणजे बँक होय. भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949. कर्ज देण्याकरता अगर भांडवल म्हणून गुंतवण्याकरता लोकांकडून त्यांच्या मागणीप्रमाणे अगर इतर प्रकारे परत करावयाच्या किंवा आदेशपत्रे, ड्राफ्ट, पे ऑर्डर किंवा आणि प्रकारे काढून द्यावयाच्या अटीवर ठेवी स्वीकारणाऱ्या भारतीय संस्था म्हणजे बँका होय. व्यापारी बँकांची कार्ये ही मुख्यत्वे प्राथमिक कार्ये, दुय्यम कार्ये यामध्ये विभागली गेलेली आहेत. प्राथमिक कार्ये ही मुख्यत्वे 3 प्रकारची आहेत, तर दुय्यम कार्यांमध्ये प्रातिनिधिक कार्ये आणि उपयुक्त सेवा कार्ये असे 2 मुख्य प्रकार केले जातात. प्राथमिक कार्य. पहिलं आहे ठेवी स्वीकारणे. बँका 4 प्रकारच्या ठेवी स्वीकारतात. चालू ठेवी, बचती ठेवी, मुदती ठेवी आणि आवर्ती ठेवी. चालू ठेवींवर पैसे कितीही वेळा काढता येतात, पैसे कितीही वेळा भरता येतात. चालू ठेवीला बँका फारसे व्याज देत नाहीत, कारण या रकमेचा बँकांना फारसा वापर करता येत नाही. व्यापारी व व्यावसायिक चालू ठेव खाते उघडतात.
या खातेदारांना अधिकर्ष सवलत बँकांकडून दिली जाते. बचत ठेवी ह्या सामान्य नोकरदार वर्ग किंवा मध्यमवर्गीय लोकांकडून उघडल्या जातात. लोकांना बचतीसाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने बचती ठेवींवर बँका अल्प म्हणजे 3 ते 5% व्याज देतात. मुदती ठेवींवर बँकांकडून सर्वाधिक व्याज दिले जाते, कारण ही रक्कम विशिष्ट मुदतीपर्यंत बँकांना वापरता येते. शिवाय कर्ज देण्यासाठी या रकमेचा वापर होत असतो. आवर्ती ठेवी ज्यांना मासिक उत्पन्न आहे अशा लोकांकडून उघडल्या जातात. दरमहा ठराविक रक्कम, उदाहरणार्थ 100च्या पटीत या खात्यावरती भरावे लागतात. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष मुदतीसाठी आवर्ती ठेवी असतात. या ठेवीसुद्धा बचती ठेवींचाच एक प्रकार आहेत. दुसरं कार्य आहे कर्ज देणे. कर्ज देण्यासाठी रोख कर्ज, अधिकर्ष सवलत आणि इतर कर्जे या 3 प्रकारांचा वापर केला जातो. रोख कर्ज व्यापारी वर्गाला व्यवसायासाठी उलाढालीची गरज असते. त्यासाठी लोकांकडून कॅश क्रेडिटचा वापर केला जातो. कॅश क्रेडिट मंजूर झाल्यानंतर संबंधित खातेदाराच्या बचत खात्यात ही रक्कम जमा केली जाते. रोख कर्जमुळे दुय्यम ठेवी निर्माण होतात. यालाच इंग्रजीमध्ये कॅश क्रेडिट असेही म्हणतात. दुसरा प्रकार आहे अधिकर्ष सवलत. ज्या व्यक्तीचे बँकेत चालू ठेव खाते आहे त्या व्यक्तीलाच अधिकर्ष सवलत मिळते. अधिकर्ष सवलत म्हणजे चालू खातेदाराला खात्यात असलेल्या रकमेपेक्षा जादा रक्कम उचल करण्याची बँकेने दिलेली मंजुरी होय. अधिकर्ष सवलत जास्तीत जास्त 1 वर्षासाठी दिली जाते. त्यासाठी तुमच्या चालू खात्यावरील 1 वर्षाचे व्यवहार बँकेकडून पाहिले जातात. इतर कर्जांमध्ये तारण व विनातारण दिलेली कर्जे समाविष्ट होतात. वैयक्तिक कर्ज, सामान्य कर्ज, शेती कर्ज, गृहकर्ज, सोने तारण कर्ज यासारख्या अनेक कर्जांचा यामध्ये समावेश होतो. ठेवी स्वीकारण्याबरोबरच कर्ज देणे हे देखील बँकांचे प्राथमिक कार्य समजले आहे. पतनिर्मिती. पतनिर्मिती हे व्यापारी बँकांचे प्रमुख कार्य मानले गेले आहे. बँका ठेवी स्वीकारतात आणि त्या आधारे कर्ज देतात. कर्ज ह्या बँकांच्या ठेवी किंवा उत्पन्न ठेवी आहेत. या व्यवहारांमध्ये पतपैसा निर्माण होतो. बँका या जादूगाराप्रमाणे हवेतून पैसा काढत नाहीत, तर त्या एक प्रकारच्या संपत्तीचे दुसऱ्या प्रकारच्या संपत्तीत रूपांतर करतात. बँकांच्या कर्ज देण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळेच दुय्यम ठेवी निर्माण होतात. यालाच पतनिर्मिती असे म्हणतात. दुय्यम कार्ये. दुय्यम कार्यांमध्ये पहिला आहे प्रातिनिधिक कार्ये. यामध्ये चेक, ड्राफ्ट, हुंडी, वचनचिठ्ठी इत्यादी पैसे वसूल करणे, खातेदाराकडून येणे असणाऱ्या रकमा देणे अथवा वसूल करणे इत्यादी कार्य बँका करतात. रकमा जमा करणे, विम्याचे हप्ते, घरभाडे, वीज बिल, पाणी बिल, घरपट्टी, कर्जाचे हप्ते खातेदारांच्या वतीने बँकेत जमा करण्याचे काम बँका करतात. खातेदाराच्या दरमहा वेतन अथवा पेन्शन खात्यावर जमा करणे ही देखील कार्ये बँका करतात. भाग व कर्जरोख्यांची खरेदी विक्री. कंपन्या व सरकारच्या भाग व कर्जरोख्यांची खरेदी विक्री करण्यासाठी व्यापारी बँका ग्राहकांना मदत करतात. पैशाचे स्थानांतर. सामान्य व्यक्ती, विद्यार्थी, व्यापारी, विविध संस्था यांना त्यांच्या गरजेप्रमाणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठविणे आवश्यक असते. अशा वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैशाचे स्थानांतर करण्यासाठी डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर, मेल ट्रान्सफर यासारख्या सुरक्षित व तत्काळ साधनांचा वापर बँका करतात. विश्वस्त म्हणून कार्य करणे. बँका समाजाच्या विश्वस्त म्हणून कार्य करतात. केवळ नफा मिळवणे हा त्यांचा उद्देश नसतो. लोकांचा बँकांवर विश्वास आहे, त्यामुळे मृत्यूपश्चात व्यवस्थापक अथवा मुखत्यार म्हणून बँकांकडे कायदेशीर जबाबदारी सोपवली जाते. बँका या अमर आहेत, त्या दीर्घकाळ टिकतात. शिवाय बँकांकडे तज्ज्ञ व कायदेशीर माहिती असणारा नोकरवर्ग असतो, म्हणून बँका विश्वस्त म्हणून कार्य करतात. खातेदारांचे प्रतिनिधी. व्यापारी बँका खातेदारांचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. आयकर पत्रक भरणे, त्यांच्या उत्पन्नाचा ताळेबंद तयार करणे, विक्री कर भरणे, रेल्वे विमान प्रवासाची तिकिटे मिळवून देणे, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र खरेदी करणे, गुंतवणूकदारांना गुंतवणूकविषयक सल्ला व मार्गदर्शन करणे, शिवाय दैनंदिन कामकाजात मदत करणे यासारखे प्रतिनिधी म्हणून कार्य बँका करतात. दुय्यम कार्यांमधला दुसरा प्रकार आहे तो उपयुक्त व सेवा कार्ये. यामध्ये बँका अतिरिक्त सेवा उपलब्ध करून देतात.
त्यातले पहिलं आहे लॉकर सुविधा. सोन्या चांदीचे मौल्यवान दागिने, हिरे, मोती, दस्तऐवज, शेअर सर्टिफिकेट, बॉन्ड, कर्जरोखे यासारख्या वस्तू सुरक्षित सांभाळण्यासाठी बँका लॉकरची सुविधा उपलब्ध करून देतात. यासाठी बँका नाममात्र भाडे आकारतात. प्रवासी चेक देणे. दूरच्या प्रवासासाठी मोठी रक्कम आवश्यक असते. अशा वेळी रक्कम बाळगणे धोक्याचे ठरू शकते. मात्र बँकेत खात्यावर रक्कम भरून तुम्ही प्रवासी चेक घेऊ शकता, जे दुसऱ्या शहराच्या कोणत्याही बँकेत जाऊन कॅश करू शकता. ग्राहकाला प्रवासी चेकचा वापर उपयुक्त ठरतो. हमीपत्र देणे. हमी म्हणजे एका बँकेने दुसऱ्या बँकेच्या ग्राहकाविषयी केलेली शिफारस असते. ग्राहकांच्या विनंतीवरून असे हमीपत्र दिले जाते. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आयात निर्यातीमध्ये व्यापाऱ्यांच्या ओळखी नसल्यामुळे बँकेचे हमीपत्र उपयुक्त ठरते. व्यापारविषयक सेवा. विदेशी व्यापारात मालकीपत्रे निर्यात व्यापाऱ्यांकडून आयात व्यापाऱ्यांकडे पोहोचवणे, आयात व्यापाऱ्यांकडून रक्कम वसूल करून ती निर्यात व्यापाऱ्यांना पोहोचवणे, परकीय चलन विनिमय करून देणे यासारख्या उपयुक्त सेवा बँका पुरवतात. ATM, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड. आधुनिक बँका ह्या इलेक्ट्रॉनिक प्रणालीचा वापर करतात. त्या ग्राहकांना ATM कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यासारखी प्लॅस्टिक करन्सी उपलब्ध करून देतात. यामुळे खातेदाराला आठवड्याचे 7 दिवस व दिवसाचे 24 तास पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होते. इंटरनेट बँकिंग. बँका आपल्या ग्राहकांना इंटरनेट सेवा सुविधा उपलब्ध करून देतात. त्यासाठी मोबाईल अथवा संगणकावर पासवर्ड दिला जातो. दैनंदिन व्यवहार बँकेत न येताही पूर्ण करता येतात. फंड ट्रान्सफर. बँक आपल्या ग्राहकांना फंड ट्रान्सफरची सेवा पुरवतात. NEFT, RTGS, IMPS यासारख्या सेवांच्या माध्यमातून एका खात्यातून त्याच बँकेच्या अथवा अन्य बँकेच्या कोणत्याही खातेदाराच्या खात्यात तत्काळ रक्कम पाठवता येते. यासाठी अगदी नाममात्र शुल्क बँका आकारतात. इतर सेवांमध्ये SMS अलर्ट, ज्याद्वारे मोबाईलवर तुमची बँक खात्याचे सर्व डिटेल्स तत्काळ संदेशाद्वारे पाठवले जातात. व्यवहारांचा तपशील कळतो. E-वॉलेट यासारख्या सुविधा उपलब्ध करून देतात. E-स्टेटमेंट यामुळे ग्राहकाला खाते उतारा सहज शक्य होतो. E-कॉमर्स यासारख्या पूरक सेवा देखील पुरवल्या जातात. अशा प्रकारे व्यापारी बँकांची विविध कार्ये स्पष्ट करता येतील व त्यांची उपयुक्तताही स्पष्ट करता येतील. अलीकडे व्यापारी बँकांची भूमिका अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण असल्याचे दिसून येते. धन्यवाद.